तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पटणकडोली या गावाकडे आपण निघालेलो आहे। तर इथं श्री विठ्ठल बिरुदेवांचं अतिशय भव्य दिव्य व जागृत असं श्री विठ्ठल बिरुदेव मंदिर आहे। तर तिथे आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो। तर तिथं मंदिराचं डेव्हलपमेंट म्हणजेच मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। पुढे तुम्ही बघू शकता। आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत आणि श्री विठ्ठल बिरुदेवांचं अगदी मनोभावे श्रद्धेने अगदी तन मन धन देवांच्या चरणी अर्पण करून आपण विधिवतपणे श्री विठ्ठल बिरुदेवांचं दर्शन घेतलं। देवांचा भंडारा देखील आपण लावलेला आहे। अगदी मन प्रफुल्लित होऊन गेलं। तर तुम्ही बघू शकता इथं शेंद्राची श्री विठ्ठल व बिरुदेवांची स्वयंभू अतिशय तेजस्वी जागृत मूर्ती आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे विठ्ठल बिरुदेवांची। तर आता आपण विठ्ठल बिरुदेवांचं दर्शन घेतलेलं आहे। भोळ्या भक्तांवर देवा तुमचा सदैव आशीर्वाद राहू द्या। इथं श्री विठ्ठल बिरुदेवांच्या पुजाऱ्यांनी आपल्याला देवांचा जागृत भंडारा दिलेला आहे प्रसाद म्हणून। ते देखील आपण घेतलेला आहे देवांचा कृपा आशीर्वाद म्हणून। खरंच आज विठ्ठल बिरुदेवांचं खूप छान दर्शन झालं। अगदी गर्दी काहीही नव्हती मंदिरामध्ये। मनाला जणू असं वाटत होतं की श्री विठ्ठल बिरुदेवांनीच आपल्याला आवर्जून बोलवलेलं आहे आणि आपण दर्शनासाठी आलेलो आहे। काहीही गर्दी नसताना अगदी शांततेत विठ्ठल बिरुदेवांचं दर्शन झालं। मन अगदी तृप्त होऊन गेलं। तर इथं तुम्ही बघू शकता श्री विठ्ठल बिरुदेवांच्या गाभाऱ्यामध्ये त्यांच्या ज्या काही जीवन लीला आहेत त्याची काही छायाचित्र लावलेली होती। तर ते सर्व काही बघून अगदी मन प्रफुल्लित होऊन गेलं। हा श्री विठ्ठल बिरुदेवांचा रथ आहे। याच्यामध्ये श्री विठ्ठल व बिरुदेव विराजमान आहेत। विठ्ठल बिरुदेवाचं चांगले।